टी शिक्षक पात्रता परीक्षा बालविकास व मानसशास्त्र CDP भाग 4 भाग 6 शिकणे 51 लर्निंग इज रिलेटिव्हली परमनंट चेंज इन बिहेवियर ड्यू टू एक्सपिरियन्स. कोणी म्हटले? किंबल. ट्रायल अँड एरर पद्धतीने शिकण्याचा सिद्धांत कोणी मांडला? थॉर्नडाईक. लॉ ऑफ रेडीनेस कोणाचा सिद्धांत आहे? थॉर्नडाईक. लॉ ऑफ इफेक्ट कोणाचा सिद्धांत आहे? थॉर्नडाईक. क्लासिकल कंडिशनिंग प्रयोग कोणाचा आहे? पॉवलॉव. पॉवलॉवच्या प्रयोगात घंटा काय दर्शवते? शर्तीबद्ध उद्दीपन. ऑपरंट कंडिशनिंग कोणाचा सिद्धांत आहे? स्किनर. स्किनर बॉक्स प्रयोगात काय वापरले गेले? उंदीर व लिव्हर. लर्निंग बाय इनसाइट सिद्धांत कोणाचा आहे? कोहलर. इनसाइट लर्निंगमध्ये काय महत्त्वाचे असते? समस्या समग्रपणे पाहणे. सोशल लर्निंग थिअरी कोणी मांडली? बांडुरा. मॉडेलिंग कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? बांडुराचा सामाजिक शिकण्या सिद्धांत. लर्निंग बाय डुईंग हा विचार कोणाचा? ड्यूई. स्कॅफोल्डिंग कोणत्या तत्त्वज्ञाशी संबंधित आहे? वायगोत्स्की. शिकणे कोणत्या घटकावर अवलंबून असते? प्रेरणा, सराव, अनुभव, पुनरावृत्ती. फीडबॅक शिकण्यात का महत्त्वाचा आहे? चुका सुधारण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी. प्रोग्राम्ड इन्स्ट्रक्शन पद्धत कोणी विकसित केली? स्किनर. लर्निंग कर्व म्हणजे काय? शिकण्याची प्रगती दाखवणारे वक्र. लॅटंट लर्निंग कोणाचा प्रयोग आहे? टोलमन. शिकण्यात ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय? आधी शिकलेल्या ज्ञानाचा नव्या परिस्थितीत उपयोग. भाग 7 बालविकास. बालक हे समाजाचे भविष्य आहे असे कोणी म्हटले? पंडित नेहरू. बालकाच्या विकासात पहिले स्थान कोणाचे आहे? कुटुंबाचे. बालविकासाचे महत्त्वाचे घटक कोणते? आनुवंशिकता व पर्यावरण. बालक हा संशोधक आहे असे कोण म्हणतात? पियाजे. बालकाच्या भाषा विकासासाठी सर्वात संवेदनशील वय कोणते? 2 ते 6 वर्ष. सेन्सिटिव्ह पिरियड ही संकल्पना कोणाची आहे? मॉन्टेसरी. 78 बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी काय आवश्यक आहे? प्रेम, सुरक्षितता, पोषण व शिक्षण. बालकाच्या भावनिक विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? आई, वडील व कुटुंब. बालपण हे सुवर्ण काळ आहे असे कोणी म्हटले? टागोर. भाग 8 बुद्धिमत्ता. IQचा पूर्ण अर्थ काय? इंटेलिजन्स क्वेश्चन. IQ काढण्याचे सूत्र कोणी दिले? विल्यम स्टर्न. IQचे सरासरी प्रमाण किती असते? 100. IQ 70 पेक्षा कमी असल्यास काय म्हणतात? मंदबुद्धी. IQ 130 पेक्षा जास्त असल्यास काय म्हणतात? प्रतिभावंत. 2 फॅक्टर थिअरी कोणाशी संबंधित आहे? स्पिअरमन. ग्रुप फॅक्टर थिअरी कोणाची आहे? थर्स्टोर्न. स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट मॉडेल कोणी मांडले? गिलफोर्ड. मल्टिप्लाय इंटेलिजन्स थिअरी कोणाशी संबंधित आहे? हॉवर्ड गार्डनर. इमोशनल इंटेलिजन्स कोणाची संकल्पना आहे? गोलमन. व्यक्तिमत्व हे इतराच्या दृष्टीने आपण काय आहोत असे कोणी म्हटले? मॅकडॉगल. व्यक्तिमत्वाचे 4 प्रकार कोणी सांगितले? हिप्पोक्रेटस. अंतर्मुख व्यक्तीची वैशिष्ट्ये काय? शांत, लाजाळू, आत्मपरीक्षण करणारे. बहिर्मुख व्यक्तीचे वैशिष्ट्ये काय? उत्साही, बोलके, समाजप्रिय. ॲम्बिव्हर्ट व्यक्ती कशा असतात? अंतर्मुख व बहिर्मुख गुणांचे मिश्रण. सुपर इगो कशाशी संबंधित आहे? नैतिक मूल्य व संस्कार. ID कशाशी संबंधित आहे? मूलभूत प्रवृत्ती व इच्छा.
इगोचे कार्य काय आहे? वास्तवाशी संतुलन साधणे. कार्डिनल ट्रेट्स कोणाच्या सिद्धांताशी संबंधित आहे? ऑलपोर्ट.